तर हे पहा, आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत भगरीचा भात आणि शेंगादाण्याची आमटी. अगदी सुटसुटीत आणि टम्म असा एक एक दाणा फुगलेला भगरीचा भात कसा बनवायचा त्याची अगदी डिटेल रेसिपी, सोबतच अगदी थोडंसं असं दही घालून शेंगादाण्याची चविष्ट आमटी कशी बनवायची. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं. तर आपण त्यासाठी इथे 1 कप एवढी भगर घेतलेली आहे. त्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ अशी 2 ते 3 पाण्याने भगर धुवून घ्यायची आहे. हवी तर तुम्ही थोडीशी घोळूनही घेऊ शकता. कदाचित त्यामध्ये एखाद्या वेळेस पांढरा असा खडा वगैरे निघतो. तर मी ही भगर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. तर आपली इथे भगर धुवून झालेली आहे. तर आपण इथे भगरीसाठी मी इथे 3/4 कप एवढे शेंगादाणे घेतलेले आहेत. ते सुरुवातीला भाजून थोडेसे तेल टाकून भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर मी कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून घेत आहे. तर मी इथे शेंगादाण्याचं उपवासाचं तेल वापरलेलं आहे. तुम्ही हवं तर इथे तूपही वापरू शकता. तर आपण तेल थोडंसं गरम झालं की आपण त्यामध्ये लगेच बटाटा ॲड करणार आहे. तर मी इथे एक मोठा बटाटा सालं काढून अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. थोड्याशा मोठ्या फोडी ठेवलेल्या आहेत, पण पातळ असा कट केलेला आहे. तो भगरीसोबत छान शिजला जातो. खूप जास्त जाड तुम्ही इथे कट करून घेतला तो भगरीसोबत तो शिजला जात नाही. तर अशा प्रकारे अगदी थोडासा असा ब्राऊन होईपर्यंत आपण बटाटा फ्राय करून घेऊया, म्हणजे भातात त्याची खूप छान अशी टेस्ट लागते. तर बटाटा इथे छान परतला गेलेला आहे. त्यामध्ये मी 3 मोठ्या मिरच्या, तर ह्या मिरच्या तिखट आहेत त्यामुळे मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत. तुम्ही हव्या तर इथे मिरच्या कट करून घेऊ शकता. त्याचा आपण फक्त थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेणार आहोत. तुम्ही इथे जिरे खात असाल तर फोडणीला जिरेही वापरू शकता, किंवा मग तुम्ही इथे शेंगादाणे सुरुवातीला अशा प्रकारे ॲड करून घेतले तरीही चालेल. तर हे पहा, आपली इथे मिरची छान फ्राय झालेली आहे. तर आपण इथे 1 कप एवढी भगर घेतलेली आहे. तर मी 1 कप भगरीसाठी इथे 2 कप एवढं पाणी ॲड करून घेत आहे. तुम्हाला जर थोडासा चिकट असा भात हवा असेल तर तुम्ही इथे 2.5 पट एवढं पाणी ॲड करायचं आहे. म्हणजे घरातील जर तुम्ही वाटी घेतली, 1 वाटी भगर घेतली तर तुम्ही 2.5 वाट्या पाणी टाकायचं आहे. मी इथे 1 कप भगर घेतलेली आहे, तर 2 कप एवढं पाणी ॲड केलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि आपण सुरुवातीला फ्राय करून घेतलेले शेंगादाणे मी इथे ॲड केलेले आहेत. आपण जर बटाट्यासोबत शेंगादाणे फ्राय केले तर एखाद्या वेळेस कच्चे राहतात किंवा मग खूप जास्त करपल्या जातात. त्यामुळे मी सुरुवातीला इथे शेंगादाणे फ्राय करून घेतलेले आहेत. तर याला आपण एक उकळी काढून घेऊया. तर इथे एक उकळी काढून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये वरई ॲड करून घेणार आहोत आणि मीडियम गॅसवर झाकण ठेवून आपण हा भात छान असा मऊ शिजवून घेणार आहोत. बिलकुलही गॅस फुल किंवा लो करायचा नाही. फुल गॅसवर तुम्ही जर शिजवायला गेलात तर तुम्हाला इथे पाणी कमी पडेल आणि लो गॅसवर शिजवायला गेलात तर भात हा चिकट होईल. त्यामुळे पूर्णपणे मीडियम टू लो गॅसवर आपल्याला हा भात तर हे पहा, इथे आपली अशा प्रकारे छान असा भात तयार झालेला आहे. तुम्हाला इथे कदाचित थोडासा असा चिकट वाटत असेल, पण थंड झाल्यानंतर भात अगदी छान मोकळा सुटसुटीत असा होतो. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण आता आमटी करायला घेऊया. तर आपण इथे आमटीसाठी 1/3 कप मी इथे शेंगादाणे भाजून सालं काढून घेतलेले आहेत. तुम्ही हवे तर सालासकट इथे शेंगादाणे घेऊ शकता. त्यानंतर मी इथे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर ह्या खूप तिखट असल्यामुळे मी इथे अगदी कमी अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. त्यानंतर चवीनुसार मीठही आपण इथे ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर मी इथे दही घेतलेलं आहे. तर हे खूप जास्त आंबटही नाही आणि अगदी गोडही नाही, 2 दिवसाचं असं दही आहे. दह्याने आमटीला खूप छान अशी टेस्ट येते. तर मी इथे 1 TBSP एवढं दही घेतलेलं आहे. तुम्ही घरातील कोणताही एक मोठा चमचा भरून दही घ्यायचं आहे. तर सुरुवातीला पाणी ॲड न करता मी वाटण थोडंसं फिरून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून आपण याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊया. त्यानंतर मी इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्ही जर जिरे उपवासाला खात असाल तर जिऱ्याची फोडणी देऊ शकता. मी इथे तेल टाकून लगेच त्यामध्ये वाटण ॲड केलेलं आहे. तर मी इथे अशा प्रकारे दही ॲड करून आमटी बनवते. खूप छान अशी टेस्टी लागते. तर तुम्ही कशा प्रकारे आमटी बनवता ते कमेंट करून तर आपण इथे आमटीला एक उकळी काढून घेऊया. तर हे पहा, आमटीला आपण इथे अगदी छान अशी 1 ते 2 मिनटं शिजवून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी तरीही आलेली आहे. तुम्ही पाहू शकता आणि घट्टही अशा प्रकारे झालेली आहे. तर हे पहा, थंड झाल्यानंतर आपला भात इथे अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे. तर आपण हा भाताची रेसिपी पूर्ण
स्टेप बाय स्टेप पाहिलेली आहे, त्याचबरोबर शेंगादाण्याची अगदी वेगळ्या पद्धतीची आमटी. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, या उपवासाला तुम्ही आमटी आणि भात घरी ट्राय केला की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.